नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आताची सर्वात मोठी बातमी. गुऱ्हाळ नागरिकांचा गट शिक्षणाधिकारी सुरेश गायकवाड यांच्या विरोधात आक्रोश. नेमकं घडलं काय जाणून घेऊयात. आताच आपण पाहिलं की काही विद्यार्थ्यांनी चक्क शाळेत न येण्याचा निर्णय घेतला आहे. याचे कारणही तसेच आहे. नुकतेच अतिरिक्त शिक्षक यांचे समायोजन झाले. यात शिक्षण विभागाला जाहीर करण्यासाठी गुऱ्हाळ येथील विद्यार्थी यांनी शाळेला जायचं नाही असा संकल्प केला. यात शिक्षणाधिकारी यांचे गोलमाल उत्तर आल्यामुळे नागरिक अधिक संतापले आहेत. नेमकं गुऱ्हाळ येथील पालक व विद्यार्थी यांनी शाळेला जायचं नाही असा संकल्प का केला? नमस्कार. आज आपण आहोत निलंगा तालुक्यातील गुऱ्हाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये. नुकतेच समायोजनाच्या माध्यमातून पंचायत समितीची निलंगाच्या वतीनं काही शिक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी शाळेला जाण्यावर बहिष्कार टाकलेला आहे. खरं कारण काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत, बालकाकडून व त्यांच्या पालकाकडून. आज आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत. आपण जाणून घेऊयात की ते आज शाळेला का आलेले नाही. कोण बोलते? तुझं नाव काय बेटा? स्वरा. शाळेला का नाही आली तू? आमची तर युजीपर्यंत आम्ही शाळेला येत नाही. कोणते सर होते ते? नरहरे सर. काय येत नाही? कारण की त्यांची बदली झाली आहे. त्यांची बदली झाली म्हणून शाळेत येणार नाही? हो. बरं, आणखीन काही विद्यार्थ्याशी आपण जाणून घेणार आहोत. तुझं नाव काय? आराध्या. बरं, का शाळेत नाही आले? आमच्या सरांची बदली झाली आहे म्हणून. बरं, सरांची जर बदली जर कॅन्सल नाही झालं तर येणार नाही. कदापि येणार नाही. पहा, विद्यार्थी आणखीन आपल्यासोबत आहेत. तुझं नाव काय? राजकन्या. बरं, का नाही आलो शाळेला तुम्ही? सरांची बदली झाली म्हणून आले. सरांची बदली झाली आहे म्हणून आलो नाही. तुझं नाव काय बेटा? प्रतिभा. शाळेला का नाही आलो? आमच्या सरांची बदली झाली म्हणून आम्ही आले नाही. बरं, आणखीन कोण बोलतंय? तुझं नाव काय? चैतन्य. चैतन्य. चैतन्य, तू आज शाळेत आलेला नेमकं काय कारण आहे तू शाळेत नाही येण्याचं? आमच्या सरांची बदली झाली म्हणून आम्ही आलो नाही. काय सरांचं नाव होतं? नरहरे सर. नरहरे सर. कितवीला शिकवत होते? तिसरीला. तिसरीला. काय विषय शिकवत होते? इंग्रजी. हां, बरं. त्या सरांच्या ऐवजी दुसरे सर तुम्हाला चालतील का? नाही. नाही. दुसरे सर चालतील? दुसरे सर चालतील? दुसरे सर चालतील? हे पहा, नरहरे नावांच्या एका शिक्षकांची नुकतीच समायोजन करण्यात आले असल्यामुळे चक्क विद्यार्थ्यांनीच शाळेला जाण्यास नकार दिलेला आहे आणि बहिष्कार टाकलेला आहे. जोपर्यंत नरहरे सर या शाळेला परत मिळणार नाहीत तोपर्यंत हे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत असा पवित्रा या विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. नरहरे सर आल्याशिवाय आम्ही पाठवत नाही शाळेत. चांगले शिकवतात म्हणून नरहरे सर आल्याशिवाय आम्ही शाळेत लेकरं घालणार नाही. मी गेले 4 वर्षापासून सरपंच आहे. पहिलं एकदा मारकवाड सरची बदली झाली, त्याच्यासाठी मी उठाव केलो तो, बक्कळ प्रयत्न केलो, पण त्यांनी काहीतरी त्यांना पद रिक्त असल्यामुळं त्यांना काढून टाकले. मग काल परवा कळालं की बाबा नरहरे सरची बी बदली झाली. मग सरला बी भेटलो मी. सर म्हणले संख्या कमी असल्यामुळे माझं बी पद उडालं म्हणले. मग मी म्हणलो सर तुम्हीच चांगलं असं पुढाकार. तिसरीचं लेकरू इंग्लिशमध्ये भाषण करते आहे शाळेत, कारण ती नरहरे सरमुळे झालं ते शाळेत. आणि जी काही पालकाला होतं नरहरे सरनं बोलून सगळ्या गावात फिरून सध्या तेवढी पटसंख्या इथे थांबवली. नरहरे सर झालं, ते बिरादर सर झालं, सगळे सर झालं, ही सगळेजण फिरून इथं संख्या थांबवते. मग नरहरे सर काढल्यावर जी तिसरीची लेकर आहेत त्यांनी शाळेला अख्या सगळे 1ली ते 7वीपर्यंत शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी जे बहिष्कार टाकले त्याला माझा पाठिंबा बी आहे. आणि त्याकडून जोपर्यंत नरहरे सर येत नाही तोपर्यंत शाळा भरणारच नाही असे लेकरावांनी मला येऊन सांगितलेले आहे. त्याच्यामुळं आम्ही इथं गुरुजींना भेटण्यासाठी इथं आलेलो आहे. बरं, प्रशासनाने जर त्यांची बदली नाही केली, रद्द नाही केली, तर ग्रामपंचायत मार्फत किंवा विद्यार्थ्याच्या मार्फत गावाच्या वतीने काही वेगळं असं काही करणार आहात का? आम्ही आंदोलनासाठी ठाम आहे आणि उपोषण करणार. जी लेकर आहेत ते टेशा काढायला तयार आहेत. याबाबत आपण वरिष्ठ कार्यालयाशी काही पत्रव्यवहार केला आहे? आज करणार आहे पत्रव्यवहार. शनिवारी गेलो गायकवाड साहेबाला फोन केलो, त्यांनी म्हणले सोमवारी या म्हणले आम्हाला. आज जाणार आहे आम्ही. तर आज शाळेतले बघून सगळे चौकशी करून तिकडे जाणार आहे आम्ही.
असं सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगतो, आमचे जे काही शिक्षक होते आमच्या विद्यार्थ्याला, आता माझे पण 2 लेकरं आहेत तिथंच, त्यांचं शिक्षणाचा जे काही विषय होता वेगळा, त्यांच्यामध्ये वेगळीच हे होते. लेकरंसुद्धा त्यांच्याशिवाय राहत नव्हते आणि ते एकमेकाला जुळून गेलेले होते. बाबा त्याने त्यांच्याशिवाय राहत नव्हते आणि सर पण लेकराशिवाय राहत नव्हते. असं मग त्यांना अवघड वाटलं की बा आमचे सरच नाहीत तर आम्ही शाळेत जाऊन कुठं जायचं, कुणाकडे शिकायचं. बरं, येथील शिक्षकांचं असं म्हणणं आहे की विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे एक शिक्षक अतिरिक्त झाला, त्याच्यामुळे त्यांची बदली झाली. सर हे ताजं उदाहरण आहे ना सर. चांगले जर शिक्षक इथून निघून गेले तर मग लेकरं इथे येतील कसं, हुशार होतील कसं, शिकतील का? बरं, तुमची पुढील दिशा काय असणार आहे? जर त्या शिक्षकांना परत या ठिकाणी जर स्थापना नाही दिली तर तुमची पुढील दिशा काय असेल? दिशा काय सर, आमचे जे काय आता लेकरं आहेत ते सगळेचं म्हणणं आहे की बा आम्ही इथून टेशा काढणार, शाळेतच येणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे सर. ती सर वापस यावं, आम्ही ती सर यायला उशीर आम्ही लेकरांना शाळेत पाठवणार. आणि ती सर चांगली होती, शिक्षण वगैरे चांगली, दुसरे बी सर घेतात पण ती लेकरं बी शाळेत न म्हणाली. ती सर आल्याशिवाय शाळेत येत नाही म्हणाली. बरं, येथील शिक्षकांचं आणि मुख्याध्यापकाचं म्हणणं असं निघतं आहे की विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळं त्या शिक्षकांची पद रिक्त झालेलं आहे, एक्सेस झालेला आहे. मग तुम्ही तुमच्या मुलांना बाहेरच्या शाळेत पाठवताय असं सरांचं म्हणणं आहे. तुम्ही मग इतर शाळेमध्ये का पाठवताय? सर एक मिनिट इकडे आहे का, जर इथं शिक्षण चांगलं मिळालं तर आम्ही बाहेर कशाला पाठवू? जर मला सांगा चांगले सरच बदल्या होऊ लागले तर आमचं इथं लेकराला ठेवून काय फायदा ह्या शाळेत? तुम्ही सांगा आता मला. मग आता मारकवाड सर पण गेले. मग आता तुमची मागणी काय? आमची एवढीच मागणी आहे, नरहरे सर वापस येऊ. आम्ही विद्यार्थ्यांना आम्ही इथं आणून सोडणार, स्वतः विद्यार्थी येणार इथं. नेमकं कारण म्हणजे कसं आहे ना, रे सर गेल्यापासून आम्हाला सुद्धा लढाई उडाली. आमच्या लेकराची ओढ गेल्यात आणि शाळेत सुद्धा येणं गेल्यात. मग हे बाकीचे सर काय करेत का? आम्ही कशाला बघा, फक्त आम्हाला रे सर गरज आहे, आम्हाला बाकीचे ध्यान घेणं नाही. आमची लेकरं जेवण आहेत, लेकराला दररोज दवाखान्यात न्यावं लागलेलं. सर गेल्यापासून निसून आहे लेकरू. हो का, लेकर सुद्धा ॲडमिट आहेत आमचे. नाही त्यामुळं आम्हाला लेकराची काळजी पडली आहे, दुसरे काही नाही. सरांना आम्ही दोष ठेवून गेला बाकीच्या शिक्षकांना. नरहरे सर गेल्यापासून आमचे लेकर हो ॲडमिट आहेत. नरहरे सर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही लेकरांना शाळेत पाठवणार नाहीत? नाही. विद्यार्थी आले होते, परत ते पालकं बोलवलेत म्हणून गेले आणि त्यांच्या फक्त तिसरीचेच विद्यार्थी आले नव्हते. आणि सर चांगले शिकवत होते. आता रिक्त पद असल्यामुळं त्यांची बदली झाली आहे तर मग आम्ही पण काय करू शकतो सर? बरं, गावांच्या नागरिकांचं असं म्हणणं आहे की जे चांगलं शिकवणारे सर होते, असे जर शिक्षकांची जर गळती जर शाळेतून होत असेल तर यापुढं एकही विद्यार्थी शाळेत येणार नाही असं पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. माझे सगळेच शिक्षक चांगले शिकवतात सर. माझे सगळे शिक्षक चांगले शिकवतात. आणि नरहरे सरच्या वर्गामध्ये 12 विद्यार्थी होते, 15 विद्यार्थी होते. त्या 15 विद्यार्थ्याला त्यांनी हँडल चांगले केले होते, त्यांनी ते शिकवत होते असं माझं म्हणणं आहे. आणि आमचे सगळे शिक्षक चांगले शिकवतात. बरं, नरहरे सरांची जर बदली रद्द नाही झाली तर विद्यार्थीच जर शाळेला येणार नसतील आणि जर टेशा काढून घेतले तर काय कराल तुम्ही? तो आता पालकाचा निर्णय राहील बाबा, आपण काय बोला, तो वरिष्ठ कार्यालयाचा निर्णय राहील. मार्गदर्शन तुम्ही लेखी दिल्यानंतर आम्ही मार्गदर्शन मागू.